जय गजानन माऊली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन. चला तर मग आजचा दिवस जरा निवांतच होत चालला आहे. सकाळ दुपारच्या धावपळीनंतर घरात शांतता पसरते. संध्याकाळ म्हणजे घर आवरण्याची, मनःशांती करण्याची वेळ. आता मी इथं भांडी आवरून घेतली. पूर्ण ट्रॉलीमध्ये त्यांना लावून घेतलं. किचनमध्ये काम करताना थोडा पसाराच होतो, पण संध्याकाळी किचन स्वच्छ केलं की मनाला खूप समाधान मिळतं. खरं सांगू का, मला काय वाटते, घरामध्ये आपण गॅसचा ओटा, घरदार झाडतो, भांडी-कुंडी जशी ठेवतो, हे आवरलेलं असंच असं राहायला हवं. मलाच नाही, मला तर असं वाटते माझ्या सगळ्या मैत्रिणींना घर आवरलेलं बहुधा असंच असं राहावं असं वाटत असेल. इथं मी गॅसचा ओटा आवरून झाल्यानंतर, भांडे लावून झाल्यानंतर किचन आवरून घेतलं आणि झाडू घेऊन मी किचन इथं झाडून घेतलं. संध्याकाळचा टाईम आहे, मुलांचं चालते, मम्मी काहीतरी खायला चटक-मटक पाहिजे. त्यांना मुरमुरे, शेव आणि थोडे पोंगे भाजलेले होते ते मी त्यांना दिले. आणि इथं आई माझ्या सासूबाई दिवाबत्ती करत आहे. दिव्याचा उजेड, अगरबत्तीचा सुगंध आणि मनाला आपोआप येणारी शांतता, या क्षणी घरात वेगळीच सकारात्मकता तयार होते. या प्रसन्न वातावरणामध्ये मी करत आहे माझी संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. चला तर आजची माझी संध्याकाळची रेसिपी आहे हिरव्यागार पाथीचे मुठे. चला तर मग मी रेसिपीची तयारी करून घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे शोपं, जिरं, हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि पाथा पण अशा बारीक कट करून घेतल्या मी. मुठेसाठी मी चवळीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून 12 वाजता स्वच्छ धुवून अशी पाण्यामध्ये भिजत टाकली आणि बारीक अशी ते वाटून घ्यायचं. चवळीची डाळ आणि मुगाची डाळमध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ पण ॲड करू शकता. मी 12 वाजता म्हणजे दुपारच्या 12ला भिजत टाकली होती. तुम्ही 3-4 तास असे लागेल तसे तुम्ही भिजत टाकू शकता. असं बारीक ते वाटण करून घ्यायचं. आता आमच्या गावाकडे कांदे लावायचं सीझन चालू आहे, त्यामुळे पाथा अशा भरपूर मिळतात हिरव्यागार. शेजारच्या ताईंनी त्या आम्हाला आणून दिल्या होत्या. इथं मी वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. मिरच्या सगळं जे आपण घेतलं होतं ते छान असं बारीक करून घ्यायचं. बारीक करून झाल्यानंतर मी बाउलमध्ये आधी हळद टाकली आणि नंतर चवीनुसार लाल तिखट किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या पण जास्त घेऊ शकता. मी हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट दोन्ही पण घेतलं आणि चवीनुसार मीठ कमी जास्त तुम्हाला लागेल तसं तुम्ही घ्या. मी मीठ टाकून घेतलं इथं. आणि मीठ टाकणं झाल्यानंतर जे वाटण आपण करून घेतलं होतं ते पण त्यामध्ये मिक्स करून घ्या. हे वाटण आहे ना, पाथा टाकायच्या आधीच तुम्ही छान मिक्स करून घ्या, म्हणजे तिखट, मीठ वगैरे हे एकजीव करून घ्यायचं. कारण पाथा टाकल्यानंतर मीठ वगैरे हे चांगलं मिक्स होणार नाही. हे मी आधी मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाथा टाका आणि पाथा टाकल्यानंतरच चांगलं परत अजून असं मिक्स करून घ्या. शेतातल्या पाथा होत्या, छान हिरव्यागार, भरपूरच घेतल्या मी. आणि पाथांमुळे भरपूर घेतल्यामुळे आपल्या मुठ्यांना असा पोकळपणा येतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही कांदा किंवा पाथा जर यूज करत असाल तर थोडं एक्स्ट्राच घ्या. त्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घ्या. इथं मिश्रण चांगलं झाल्यावर नंतर मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं उकळी यासाठी आणि त्यावर अशी चाळणी ठेवून दिली मुठे वाफवण्यासाठी. चाळणीला तेल लावून घेतलं आणि छान असे गोल गोल गोळे करून त्यामध्ये ठेवून घेतले. बघा, मी पूर्ण मुठे तयार करून घेतले चाळणीमध्ये आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आणि 15-20 मिनटं असे होऊ दिले. बघा किती छान फुलून आले मुठे.
मोठ्यांचा छान असा घरभर सुगंध पसरला होता. रेसिपी छान आहे आणि त्यात गावाकडची चव आहे. या चवीला आणखी चवदार बनवण्यासाठी त्यासोबत आहे कढी, ठेचा, भाकर. या तुम्ही पण कढी, ठेचा, भाकर मुठे खायला. अशी ही गावाकडची आमची साधी संध्याकाळ. इथं आमचे जेवणं वगैरे आवरून झाल्यानंतर मी गॅसचा ओटा क्लीन वगैरे करून घेतला. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.